जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2025 राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आणि प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा लागलेली ते म्हणजे खरीप पीक विमा 2025 ची। कारण राज्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती पीक विमा मिळणार हे जवळपास निश्चित झालेले आहे। बऱ्याच साऱ्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे। ती पैसेवारी 50 पैशाच्या खाली येते। त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा पीक विमा मिळेल अशा अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत। मग हा खरंच पीक विमा मिळणार का? मिळणार तो तर 17,500च मिळणार का? मिळाला तो तर सरसकटच मिळणार का? असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि याच अनुषंगाने काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यापूर्वीच सांगण्यात आले होते की आम्ही शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर 17,500 रुपये पीक विमा मिळवून देण्याची एक प्रक्रिया करणार आहोत। तशा प्रकारचा पाठपुरावा करणार आहोत। या पार्श्वभूमीवरती आता झालेलं नुकसान आणि येणारी पैसेवारी या पार्श्वभूमीवरती मग हा पीक विमा 17,500 प्रति हेक्टर मिळणार का? तो सरसकट मिळणार का? तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप पीक विमा 2025 ही योजना राज्यामध्ये राबवली जात असताना पीक कापणीचे जे काही अंतिम प्रयोग येतील, जे काही अंतिम आकडेवारी येईल, या आकडेवारीच्या बेसवरती हा पीक विमा दिला जाणार आहे। खरीप पीक विमा 2025 असेल किंवा रब्बी पीक विमा 2025 असेल। या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जवळजवळ 73,000पेक्षा जास्त पीक कापणीचे प्रयोग होणं अपेक्षित होतं। सोयाबीन असेल, मूग उडीद असेल, मका असेल, बाजरी असेल, तूर असेल, कापूस असेल किंवा इतरही पिकं असतील। याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की बरीच सारी पिकं वाहून गेली। बऱ्याच महसूल मंडळामध्ये पीक कापणीचा प्रयोग करण्यासाठी पिकंच उपलब्ध झाली नाहीत किंवा बऱ्याच भागामध्ये पिकं काढण्यात आलेली होती। या पार्श्वभूमीवरती पीक कापणीचे प्रयोग देखील कमी झाले। साधारणपणे 63,000पेक्षा जास्त पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत। या प्रयोगाचा जी काही आकडेवारी ती आकडेवारी राज्य सरकारला सादर केलेली आहे। पुढे आता ती पीक विमा कंपन्याला द्यायची तयारी चालू आहे। तुरीचे आणि कापसाचे पीक कापणी प्रयोग आणखीन बाकी आहेत। याच्यामध्ये आणखीन काही पीक कापणीचे प्रयोग घेतले जातील। आता हे पीक कापणीच्या प्रयोगाची आकडेवारी घेत असताना खरीप पीक विमा 2025 मध्ये पीक कापणीच्या प्रयोगाचा जो काही डाटा आहे तो डाटा आणि तंत्रज्ञान आधारित जे काही उत्पादन आहे याचा डाटा याचं 50-50 भारांकन घेतलं जाणार आहे। अर्थात 50% पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे आणि 50% तंत्रज्ञान आधारित उत्पादन अशा दोन्ही उत्पादनाची आकडेवारी काढून त्याची सरासरी काढून उत्पादन निश्चित केलं जाणार आहे आणि या उत्पादनाच्या आधारे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवरती तो पीक विमा पुढे मंजूर केला जाणार आहे। मग आता हा पीक विमा मंजूर करत असताना जर एखाद्या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैसे आली तर त्या जिल्ह्यातील सरासरी सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळेल का? नाही। याच्या अंतर्गत देखील ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणीचे प्रयोग झालेले मग एखाद्या महसूल मंडळामध्ये पीक कापणीच्या प्रयोगामध्ये नुकसानाची दाहकता जास्त असेल, नुकसान जर जास्त असेल तर त्या महसूल मंडळामध्ये 30,000, 35,000, 40,000 जे पीक असेल आणि त्या पिकाची ठरवून देण्यात आलेली जी काही जोखीम स्तर असेल, त्या जे रक्कम असेल जोखीम रक्कम त्यानुसार तो पीक विमा मंजूर होईल। जर एखाद्या महसूल मंडळामध्ये पीक कापणीच्या प्रयोगामध्ये किंवा जे काही तंत्रज्ञान आधारित उत्पादन आहे याच्यामध्ये जर समजा नुकसान कमी दिसून आलेलं असेल तर त्या महसूल मंडळाला मिळणारा पीक विमा हा खूप कमी असू शकतो। जसं आपण पाहिलं होतं की यील्ड बेसचा आलेला पीक विमा 8,500 रुपये किंवा 13,000 रुपये, 12,000 रुपये प्रति हेक्टरने आला होता। त्या पार्श्वभूमीवरती त्या भागातील असलेली नुकसानाची दाहकता आणि आलेलं उत्पादन या बेसवरती ते कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे। त्याच्यामुळे 17,500 हा एक अवरेजली सरासरी सांगण्यात आलेला आकडा होता। ज्या भागामध्ये नुकसानाची दाहकता, नुकसानाची टक्केवारी जास्त असेल त्या भागामध्ये पीक विमा जास्त मिळू शकतो आणि जरी त्या महसूल मंडळाची, जरी त्या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली असेल आणि जर पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जर उत्पादन हे जास्त एखाद्या महसूल मंडळाचं दिसून येत असेल आणि तंत्रज्ञान आधारित सुद्धा जर उत्पादन जास्त दिसून येत असेल तर ते महसूल मंडळ पीक विम्यासाठी पात्र देखील होणार नाही। परंतु जे महसूल मंडळ पात्र होतील त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा मात्र सरसकट असणार आहे। म्हणजे एखाद्या महसूल मंडळाला जी काही रक्कम निश्चित करण्यात येईल ती रक्कम त्या महसूल मंडळातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। कारण यावर्षी कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा पर्टिक्युलर नुकसान झालेले शेतकरी अशा प्रकारची कुठलीही बाब नाही। फक्त महसूल मंडळ आणि दुसरं महसूल मंडळ याच्यामध्ये पीक विमा मिळण्यामध्ये मात्र तफावत असू शकते। तर मोठ्या प्रमाणात विचारले गेलेले एक प्रश्न होते, याची अंतिम प्रक्रिया सध्या सुरू आहे। हा डाटा, ही आकडेवारी पीक विमा कंपन्याला सुपूर्द केली जाते। बऱ्याच ठिकाणी पीक विमा कंपन्याकडून त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत। जिल्हास्तरीय समितीने ते आक्षेप फेटाळलेले आहेत। ते विभागीय स्तरावरती जातील, राज्य स्तरावर जातील, पुन्हा पीक विमा एकदा केंद्र सरकारकडे जातील।
परंतु एकंदरीत यावर्षी झालेलं जे नुकसान आहे त्या पार्श्वभूमीवरती पीक विमा हा सरासरी सर्वच महसूल मंडळाला पात्र होऊ शकतो अशी शक्यता आहे. आता येणाऱ्या आकडेवारीच्या बेसवरती काय होते ते देखील पाहण्यासारखं आहे. लवकरच म्हणजे अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे 31 डिसेंबर ते 5 जानेवारीच्या आसपास ही आकडेवारी उपलब्ध होईल आणि या आकडेवारीच्या बेसवरती कोणती महसूल मंडळं पीक विम्यासाठी पात्र होणार ते निश्चित होणार आहे. याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, मका अशा पिकांचा समावेश आहे. तूर आणि कापसाला मात्र आणखीन विलंब होऊ शकतो. त्याला आणखीन 1 महिना ते 2 महिन्याचा कालावधी देखील लोटणार आहे. परंतु तुर्तास आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोयाबीन या पिकासाठी कोणती महसूल मंडळ पात्र होऊ शकतात याची आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.